त्यासाठी बसलेलो. तुमच्या मागण्या काय आहेत नेमका? मुख्यमंत्री आदेश झालेलं, मुख्य सचिव आदेश झालेला आहे तो श्रीवास्तव साहेब, तोडकर साहेब 2 नंबर मुख्यमंत्री PA. जिल्हा परिषद मांडणी करत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी. कशाचे? 8.5 करोड रुपये आमच्या कर्मचाऱ्याचे तात्काळ द्यावं. मुख्यमंत्र्यानं आदेश केलेला आहे, मुख्य सचिवांना श्रीवास्तव साहेबांना ऑर्डर केलेला आहे, आम्हाला ताबडतोब द्यावं असं आमचं म्हणणं आहे. आणि जे आमच्या मागण्या आहेत पुरा करावं. लवारा शिष्टमंडळ शिक्षण युवा शिक्षण संस्थेहून बोलतो आम्ही. नेमका अडचण काय आहे तुमची? अडचण आमचं कोण दादच घेत नाही जिल्हा परिषदमध्ये. आज कमीत कमी आम्ही शिष्टमंडळ 52 कर्मचारी गेलो आलो, काय तर 10 वेळेस गेलो. मुंबईला मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ गेलो गेल्या महिन्यात 24 तारखेला. तोडकर साहेबांनी ऑर्डर केले, फोन केले इथं शिवनं काहीच ॲक्शन घेतलं नाही त्याच्यावर. पुण्या संदर्भात आक्षेप घ्यायला पाहिजे होता. आम्हाला कर्मचाऱ्याला आमचे पैसे द्यावं, मानधन द्यावं, आणि वेतन अनुदान चोरी झालं आहे कोर्टाप्रमाणे द्यावं असं कोर्टाची ऑर्डर जिल्हा परिषदनं मान्य करावं आमची इच्छा आहे. म्हणून काम करते. माझी जॉईनिंग 2010 पासून आहे. आज 14 वर्ष झालं, कसलीच पेमेंट नाही. त्यासाठी आम्ही लोकांना बसलेलो आहोत. आणि घर कसं भागावं आम्हाला थोडंफार काय देते तर संस्थाचालक, पण आता सध्या एवढं हे झालं आहे की आमची परिस्थिती अशी झाली की जगावं का मरावं अशी परिस्थिती झालेली आहे आमची. ह्याची दाद लवकरात लवकर भेटावं माझी नम्र विनंती आहे शासनावर. आपल्या मुलाबाळाचा खर्च शाळेचा असेल किंवा आणखीन गणवेशाचा असेल हा प्रश्न उद्भवतो. हा प्रश्न उद्भवतो. आज शिक्षणाला आज रोजी माझे लेकरं भुकला नाही.